नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. बघा, 2024 मध्ये आपण टीईटी या परीक्षेची तयारी करत आहोत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पेपर कधी होणार आहे. तर नोव्हेंबरच्या 10 तारखेला आपला टीईटीचा पेपर होणार आहे. तर अगदी कमी दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत आणि या कमी दिवसामध्ये इफेक्टिव्ह म्हणजे चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून आपण ही एक्झाम कशा पद्धतीने क्रॅक करू शकतो, म्हणजे आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आपण ही एक्झाम पास होणार आहोत. तर त्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे. बघा, जे विद्यार्थी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्हीची एकत्रित तयारी करत आहेत किंवा पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल, या दोन्हीसाठी आपल्याकडे जे काही तुमचे विषय आहेत त्या सगळ्या विषयांसाठी ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे आणि अगदी कमी फीस आहे. 1999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. तर या बॅचचे वैशिष्ट्य असे आहेत की या बॅच मध्ये पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमचे लेक्चर असतील आणि त्यामध्ये लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्ही तुमच्या समस्या सुद्धा या ठिकाणी विचारू शकता. बघा, अगदी कमी फीस मध्ये पूर्ण सब्जेक्ट जे काही तुमचे मॅथ सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल, तर जो काही सिलेबस आहे टीईटी साठी तो पूर्ण या बॅच मध्ये कव्हर केला जाईल. तर बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत आणि फक्त बालमानसशास्त्र या विषयाची जर बॅच परचेस करायची असेल तर 599 रुपयामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र हा विषय या ठिकाणी अभ्यासून मिळणार आहे. जो काही बालमानसशास्त्राचा सिलेबस आहे तो पूर्ण आपल्या बॅच मध्ये कव्हर केला जाईल. तर बघा, आजच्या लेक्चर मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं पेपर सेकंड आहे आणि सोशल सायन्स म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कुठले विषय अभ्यासायचे आहेत, जसं भूगोल आहे, इतिहास आहे, अर्थशास्त्र आणि राज्यघटना, हे विषय अभ्यासत असताना आपण कशाचा आधार घेतला पाहिजे, म्हणजे काय अभ्यासलं पाहिजे. बघा, ही एक्झाम अशी आहे की एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे स्वतःचं. आपल्याला किती विषय अभ्यासायचे आहेत, कोणता विषय आपल्याला जास्त अभ्यासायचा आहे किंवा कोणत्या विषयाचा आपण जास्त अभ्यास केला म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं बेनिफिट जास्त होणार आहे, हे आपण स्वतः ठरवायचंय, स्वतः प्लॅन करायचा आहे आणि त्यावेळेला आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आतापर्यंत काहीही जरी अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर योग्य प्लॅन करून योग्य असं नियोजन करून एका महिन्यामध्ये सुद्धा आपण ही एक्झाम पास होऊ शकतो. बघा, शालेय अभ्यासक्रमावर आधारित अशी ही परीक्षा आहे. शालेय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत जो काही सिलेबस आहे 7वी 8वी पर्यंत ते पूर्ण विषय, जसं इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना म्हणजे नागरिकशास्त्र, ते जे काही शालेय अभ्यासक्रमामध्ये विषय दिलेले आहेत त्याच विषयावर रिलेटेड अशी ही आपली परीक्षा आहे आणि जशाच तशी त्याच पुस्तकातील प्रश्न आपल्याला टीईटीच्या पेपरमध्ये बघायला मिळतात. शिक्षक होण्यासाठी आपण पात्र आहोत का, यासाठी ही पात्रतेची परीक्षा आहे आणि यासाठी आपल्याला असा आगळा वेगळा काही अभ्यास करायची गरज नाही. जे शालेय पुस्तकाशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात म्हणून आपल्याला शालेय पुस्तकांचाच अभ्यास करायचा आहे आणि तेच पुस्तकं वाचून आपण ही परीक्षा पास होऊ शकतो. आता आपल्याला ज्यांचं पेपर सेकंड आहे त्यामध्ये सोशल सायन्स आहे म्हणजे त्यांना कशाचा अभ्यास करायचा आहे, तर इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर राज्यघटना, अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपण कुठल्या विषयाला जास्त वेटेज आहे म्हणजे जास्त प्रश्न कोणत्या विषयाचे विचारले जातात आणि कशा पद्धतीचे विचारले जातात हे आपल्याला माहिती करून घेणं खूप महत्वाचं आहे. आता आपण इतिहास अभ्यासायचा आहे पण इतिहास अभ्यासत असताना आपण नेमकं काय अभ्यासायला पाहिजे तर हे सुद्धा लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. इतिहास म्हणजे इतिहास हा विषय असा आहे की तो खूप मोठा विषय आहे. तर इतिहास अभ्यासत असताना एवढा मोठा विषय आहे तर मग त्यामध्ये आपल्याला शिक्षक पात्रतेच्या परीक्षेसाठी कोणता इतिहास अभ्यासायचा आहे. आता इतिहासाचे 2-3 काय आहेत, कालखंड आहे. त्यामध्ये प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे आणि आधुनिक भारत आहे. तर इतिहासामध्ये प्राचीन भारताचा वेगळा अभ्यास करायचा, मध्ययुगीन भारताचा वेगळा अभ्यास करायचा, त्याचबरोबर आधुनिक भारताचा अभ्यास करायचा. एवढं जर आपण अभ्यासाला घेतलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी वेळही पुरणार नाही आणि आपला अभ्यासही होणार नाही. पण आपल्याला टीईटीच्या पेपरसाठी काय अभ्यासायला पाहिजे इतिहास या विषयामध्ये हे आपण माहिती करून घ्यायला पाहिजे. तर ही माहिती आपल्याला कुठून होणार आहे, तर बघा, 2013 पासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे येथून काय केलं जातं, तर ही परीक्षा घेतली जाते. तर मग 2013 पासून 2023 पर्यंत जे काही टीईटीचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये कुठल्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात हे पाहणं खूप महत्वाचं आहे. जसं की आपला इतिहास विषय आहे, भूगोल विषय आहे, तर मग त्या विषयामध्ये त्या विषयाशी रिलेटेड कसे प्रश्न पाठीमागे विचारलेले आहेत म्हणजे त्यावरच आधारित आपल्याला पुढे सुद्धा अभ्यास करायला काय होते, एक योग्य दिशा मिळते. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इतिहास या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो आणि महाराष्ट्रातलीच आपली ही परीक्षा आहे म्हणजे टीईटी ही सेंट्रल लेवलची नाही, जसं की सीटीईटी ही सेंट्रल लेवलची एक्झाम असते आणि त्यामध्ये
पूर्ण ऑल इंडिया म्हणजे पूर्ण भारताचा इतिहास विचारला जातो, पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे आणि त्यावर 4 ते 5 प्रश्न तुम्हाला त्याही पेक्षा जास्त प्रश्न टीईटीच्या पेपरमध्ये बघायला मिळतील. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर अगदी बेसिक 4थी आणि 7वीच्या पुस्तकातून कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, ऍज इट इज जशाच तसे कसे प्रश्न विचारले जातात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचा अभ्यासक्रम माहिती पाहिजे, त्याचबरोबर त्याची पीवायक्यू म्हणजे पाठीमागे जे काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे, म्हणजेच आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचाच अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 आणि इतिहास मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण छत्रपती शिवाजी महाराज. बघा, पहिला प्रश्न काय आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले आहेत. आता हा प्रश्न विचारलेला आहे टीईटी पेपर फर्स्ट 2016 ला छत्रपती शिवाजी महाराजांवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तर राज्याभिषेकाच्या वेळी श्री राजा शिवछत्रपती नावाची नाणी कोरण्यात आली होती. तर ती नाणी कोणती नाणी पाडण्यात आले होते, श्री राजा शिवछत्रपती नावाची कोणती नाणी होती, त्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तांब्याची शिवराई, सोन्याची शिवराई, सोन्याची मोहर आणि तांब्याची मोहर. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर शिवाजी महाराजांच्या आपण जेव्हा प्रशासनाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर तांब्याची शिवराई हे नाणं काढण्यात आलं होतं आणि त्यावर काय लेख कोरलेला होता, श्री राजा शिवछत्रपती. तर हा लेख असलेली नाणी कोणती होती, तर तांब्याची शिवराई ही नाणी होती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, तोरणा किल्ला डॅश खोऱ्यात आहे, तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे असं विचारलेला आहे आणि हा सुद्धा प्रश्न पेपर सेकंड 2016 ला विचारलेला आहे. ऑप्शन काय दिलेले आहेत बघा, कानद, जावळी, कायरी आणि मावळ. आता तोरणा किल्ला म्हटलं की तो तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे असं विचारलेला आहे, तर तो आहे कानद खोऱ्यात. आता हा जो काही प्रेफरन्स आहे म्हणजे हे कुठून घेतलेला आहे, तर इयत्ता 4थीचं जे काही पुस्तक आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिलेला आहे आणि त्याच पुस्तकातून जशाच तसा हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जर 4थीचं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं आणि 7वीचं पुस्तक वाचलं तर नक्कीच तुम्हाला टीईटीच्या पेपरमध्ये 7-8 प्रश्न तरी इतिहासावर जे काही विचारले जातात त्यामध्ये 5-6 प्रश्न तरी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ असेल किंवा त्यांचं जे काही राज्याभिषेक असेल, शिवाजी महाराजांच्या जीवनातील ज्या काही घटना आहेत आणि त्यांचा अगदी सोप्या भाषेत 4थीचं पुस्तक म्हणजे अगदी सोप्या भाषेत दिलेलं आहे आणि त्यावरच हे प्रश्न विचारलेले आहेत. तर आता तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात होता हा पेपर फर्स्ट 2016 ला विचारलेला प्रश्न आहे आणि तो म्हणजे कानद खोऱ्यात होता. पण त्यानंतर पुढे बघा, शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा डॅश डॅश वाढदिवस होता. पेपर 2016 टीईटी पेपर फर्स्ट आहे हा 2016 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आता बघा तुम्हाला मी सिक्वेन्स सांगते. हा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 4थीच्या पुस्तकातील आहे. तर बादशहाच्या हातावर तुरी दिल्या नावाचा एक धडा आहे 4थीच्या पुस्तकामध्ये. तसं तुम्ही माझं लेक्चर पाहिल्यानंतर 4थीचं पुस्तक जेव्हा वाचायला घेतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्यास निघाले. आता जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवला शिवाजी महाराजांनी आणि आग्रा भेट शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे बादशहाची. शिवरायांना स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. बरोबर आपले पुत्र संभाजीराजे होते, काही सरदार पण होते. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला भेटायला गेले होते बादशहाला तेव्हा त्यांच्या सोबत कोण होतं, तर संभाजी महाराज होते आणि काही सरदार सुद्धा होते. आपली विश्वासू माणसे त्यांनी सोबत घेतली होती. आता बघा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. छोटे संभाजीराजे त्यांच्या सोबत होते. त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. बघा 4थीच्या पुस्तकामध्ये हा सिक्वेन्स आलेला आहे की ज्या दिवशी शिवाजी महाराज आग्रा या ठिकाणी बादशहाच्या भेटीला गेले होते त्या दिवशी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता, तर 50वा वाढदिवस होता. अगदी सोप्या भाषेत 4थीच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये हा
सिक्वेन्स आलेला आहे आणि यावरच आपल्याला टीईटीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला इतिहास अभ्यासत असताना बाहेर असं काही जास्त अभ्यासाची गरज आहे का? तर नाही. तुम्ही 4थीचा आणि 7वीचा शिवाजी महाराजांचा इतिहास जर अभ्यासला तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा खूप फायदा होणार आहे. तर संभाजीराजे सोबत होते आणि औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपून सल्लामसलतीच्या महालात गेला. त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले होते. बघा, तर बादशहाने शिवाजी महाराजांना कुठं उभं केलं होतं? तर पाठीमागच्या रांगेमध्ये उभं केलं होतं. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंह राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहायचा. आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांना राग आला होता की जो जसवंतसिंग राठोड आहे, जो शिवरायांना घाबरत होता, म्हणजे त्यांना भिवून बरेचदा तो पळालेला आहे आणि ते सुद्धा आपल्या पुढे उभा आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे उभे आहोत. म्हणून आग्रा भेटीच्या वेळेस शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी राग आला होता. बघा, हा दरबार भरलेला आहे आणि त्यावेळेस औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता? तर 50वा वाढदिवस होता. हे तुम्हाला 4थीच्या पुस्तकामध्ये बघायला मिळेल. 13वा चॅप्टर आहे बादशहाच्या हातावर पुरी दिल्या आणि त्यामध्येच हा सिक्वेन्स आलेला आहे की जेव्हा शिवाजी महाराज बादशहाच्या भेटीला गेले होते तेव्हा औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता? तर 50वा वाढदिवस होता. तर बघा, आपला प्रश्न काय विचारलेला आहे आता. शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले, त्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 2 नंबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता आहे? आता या ठिकाणी मी ते सिक्वेन्स घेतला नाही, पण जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 4थीचं पुस्तक वाचता त्यावेळेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य कुठपर्यंत प्रस्थापित झालेले होते हे तुम्हाला त्या नकाशाच्या आधारे दाखवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शब्दानेच व्यक्त करता येतं असा इतिहास नाही. म्हणजे काही जे काही त्यांचं साम्राज्य आहे ते तुम्हाला मॅपच्या साहाय्याने, नकाशाच्या साहाय्याने त्या पुस्तकात दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यावरून ते जर तुम्ही मॅप वाचला तर तुमच्या लक्षात येईल. तर ऑप्शन काय दिलेले आहेत बघा. बुरहानपूर व तुळजापूर, तामिळनाडूतील वेल्लोर, कारवार व धारवाड आणि कर्नाटकातील बेळगाव. तर आता शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जर आपण विचार केला तर ते कुठपर्यंत त्यांचं साम्राज्य होतं? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता होता? नसलेला प्रदेश. म्हणजे शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये कोणता प्रदेश नव्हता? तर बुरहानपूर आणि तुळजापूर हा प्रदेश शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये नव्हता. बाकी जे काही तामिळनाडूतील वेल्लोर आहे, कारवार व धारवाड आहे आणि कर्नाटकातील बेळगाव, तर हे पूर्ण जो काही भाग आहे तो शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये होता. पण बुरहानपूर आणि तुळजापूर हा भाग शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात नव्हता. तुम्ही 4थीच्या पुस्तकामधील जो काही शिवाजी महाराजांचं साम्राज्य आहे ते मॅपच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलेलं आहे, ते तेवढं तुम्ही वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते सारे राष्ट्रांचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते असे कोणी म्हटले आहे? पेपर फॉर 2017 ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते आणि त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते असं शिवाजी महाराजांबद्दल कोणी म्हटलेलं आहे? ऑप्शन दिलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय आणि रवींद्रनाथ टागोर. आता ऑप्शन पाहिले की आपल्याला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलेलं आहे? शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. तर आपल्याला असं वाटतं की महात्मा फुलेच म्हणले असतील. पण बघा, त्या आपल्याला एक संदर्भ सापडतो की कोण म्हटलेला आहे आणि हे सुद्धा 4थीच्याच पुस्तकातील आहे. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 1869 मध्ये एक पोवाडा लिहिला. त्याचा काही भाग दिलेला आहे. शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला आणि क्षत्रियाचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला. माते पायी ठेई होई गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घे आईचा. हे कोण म्हटलेलं आहे? तर ज्योतिबा फुले म्हटलेले आहेत. पण आपल्याला काय विचारलेलं आहे की शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हते तर सारे राष्ट्राचे होते असं कोण म्हटलेलं आहे? बघा, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी अजून काही प्रश्न तयार होऊ शकतात. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एका एका ओळीवर प्रश्न कसे विचारलेले आहेत बघा. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून, आता शिवजयंती उत्सव सगळ्यांना माहिती आहे, लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिले. तामिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग
कल्पवून काव्यरचना केलेली आहे. तर शिवाजी महाराजांवर काव्यरचना कोणी केली असा जर प्रश्न विचारला तर तामिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी त्यांच्यावर काव्यरचना केलेली आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नाकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात, आता जदुनाथ सरकार यांनी कोणता ग्रंथ लिहिला हा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर जदुनाथ सरकार या इतिहासकाराने कोणता ग्रंथ लिहिला, तर शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. आता बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि ते मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. बघा, जशाच तशी लाईन इथे घेतलेली आहे आपल्या क्वेश्चन मध्ये. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. म्हणजे जशाला तसा कंटेंट कॉपी पेस्ट केलेला आहे ना की त्याच्यामध्ये काही फेरबदल केलेला आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना काय वाचायला पाहिजे तेवढं आपण बारकाईने लक्ष देत नाहीत, पण जेव्हा आपण शालेय पात्रता परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहोत, विषय कुठलाही असो, पण शालेय अभ्यासक्रमाला धरूनच आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे आपल्याला काय होतं तर मार्क्स सुद्धा चांगले मिळतील. तर कोण म्हटलेलं आहे मग? पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलेले आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर. त्यानंतर नेक्स्ट बघा, भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? पेपर 2017 ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे. बघा ऑप्शन काय दिलेले आहे, टिपू सुलतान, सम्राट अकबर, नवाब सिराजुद्दौला आणि राजा शिवछत्रपती. तर भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर राजा शिवछत्रपती यांना ओळखलं जातं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? आता कर्तव्यापुढे शिवाजी महाराज काय करत होते? नातेगोते मानत नसत म्हणजे सगळ्यांना सारखाच न्याय देत होते. तर यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे? उदाहरण द्यायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग होता आणि बजाजी नाईक निंबाळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मेहुणा होता. तर त्याच्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे की कर्तव्य जे काही शिवाजी महाराजांचं आहे तेच त्यांनी पार पाडलेलं आहे. त्यांना सुद्धा न्याय दिलेला आहे. तो व्यक्ती म्हणजे बजाजी नाईक निंबाळकर. नाती गोती आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बजाजी नाईक निंबाळकर हे शिवाजी महाराजांचे मेहुणे होते आणि त्यांच्या संदर्भात त्यांनी हे सांगितलेलं आहे. शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन पद कोणते? आता शिवरायांच्या काळात घोडदळ, तर शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, त्याचबरोबर लष्कर व्यवस्था कशा पद्धतीची होती हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आता बघा याचा सिक्वेन्स कुठे आलेला आहे, हा बघा इयत्ता 7वीच्या बुक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल शिवाजी महाराजांची लष्करी व्यवस्था काय होती आणि त्यावरूनच आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागामध्ये होती, एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. शिवाजी महाराजांचे लष्कर 2 विभागामध्ये विभागलेले होते, एक म्हणजे पायदळ आणि दुसरा म्हणजे घोडदळ. तर बघा पायदळात कोण कोण असायचं? हवलदार आणि जुमलेदार. आता इथं ऑप्शन मध्ये पण दिलेलं आहे बघा आपल्याला, हवालदार आणि जुमलेदार हे काय होते? तर शिवाजी महाराजांची पायदळातील सैनिक होते. पायदळ आणि पुढे बघा, पायदळाच्या प्रमुखास सरनौबत म्हणत तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. आता पायदळाचा जो काही प्रमुख आहे त्याला काय म्हटलेलं आहे? तर सरनौबत असं म्हटलेलं आहे. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते, एक शिलेदार आणि दुसरा बारगीर. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत, तर बारगीराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात. आता हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये घोडदळ सैनिक कोण होते आणि पायदळ कोण होते, त्याचबरोबर शिलेदार आणि बारगीर या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर बघा, शिलेदाराकडे स्वतःचा घोडा असायचा आणि बारगीराला मात्र घोडा कोण द्यायचं? तर सरकारकडून त्याला घोडा मिळत असे. अशा पद्धतीची लष्करी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती. घोडदळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच असत. सरनौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत प्रसिद्ध आहेत. आता महाराजांच्या
घोडदळातील सरनौबत कोण होते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यात तुम्हाला असं वेगळं दुसरं एखादं नाव दिलं जाऊ शकतं आणि हे 2-3 नावं दिले जाऊ शकतात आणि त्यापैकी शिवाजी महाराजांच्या जे काही घोडदळ आहे त्यामध्ये कोण सरनौबत नव्हते असं जर विचारलं तर आपल्याला कोण होते हे माहिती असायला पाहिजे. तर कोण होतं? नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे कोण होते? तर सरनौबत होते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पण बघा काय येतं ते. शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन पद कोणते? तर काय येईल मग? बारगीर. कारण जुमलेदार आणि हवलदार हे पायदळातील सैनिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली, कारण आता पोर्तुगीज भागातून जे काही मीठ येत होतं त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? तर मोठी जकात बसवली. त्याचं कारण काय आहे? 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा, त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते, त्यांना जकातीतून मिळणारे उत्पन्न वाढवायचे होते, त्यांना पोर्तुगीजांना धडा शिकवायचा होता. हा एक लष्करी निर्णय होता. तर काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर? छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसविली होती. याचं कारण काय आहे? तर त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पेपर सेकंड 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. बघा काय विचारलेला आहे? गोरप्प्या प्रतापगड, कोंढाणा सिंहगड, मुरुंबदेव रायगड आणि खेळणा विशाळगड, म्हणजे गडाशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या गडाला कोणत्या नावाने ओळखलं जात होतं. तर बघा या ठिकाणी मुरुंबदेव हा रायगड नाही तर या ठिकाणी राजगड आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांची पहिली राजधानी आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी योग्य विधान कोणती आहेत? आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. निजामशहाने शहाजीराजांना मंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर यापैकी कोणते बरोबर आहे असं विचारलेलं आहे? फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ व ब योग्य, दोन्ही अ व ब अयोग्य. तर काय असेल? तर या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? अगदी बरोबर दिलेले आहेत. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता आणि निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस म्हणून दिलेली होती. तर हे दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत शहाजीराजाच्या संदर्भात आणि याचा उल्लेख सुद्धा 4थीच्याच पुस्तकामध्ये आलेला आहे. जेव्हा शिवाजी महाराज आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याच्या पहिले शहाजीराजे काय करत होते असे 1-2 चॅप्टर तुम्हाला 4थीच्या बुक मध्ये बघायला मिळतील. त्यामध्येच हा सिक्वेन्स आलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? आता छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक म्हणून कोणता व्यक्ती नव्हता असं विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेला आहे नूरबेग, सलाबत खान, काजी हैदर आणि सिद्दी मिस्त्री. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सलाबत खान. तर आता कोण काय होतं ते बघा. नूरखान बेग हा शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनौबत होते. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नूरखान बेग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये कोण होता? तर बघा, शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनौबत होते. शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनौबत कोण होते? तर नूरखान बेग हा व्यक्ती होता आणि त्यानंतर काजी हैदर हा शिवरायांचे 1670 ते 73 पर्यंत वकील होते. सिद्दी मिस्त्री शिवरायांच्या आरमारातील अधिकारी होता आणि हे सगळे मुस्लिम व्यक्ती होते. म्हणजे शिवाजी महाराजांनी कधीही धर्माच्या संदर्भात काय केलं नाही तर भेदभाव कधीच केला नाही. कारण शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये सगळ्यांनाच काय होतं तर सारख्याच पद्धतीची वागणूक मिळत होती. काजी हैदर कोण होते? तर 1670 ते 73 पर्यंत शिवाजी महाराजांचे वकील होते आणि सिद्दी मिस्त्री हे शिवरायांच्या आरमारातील अधिकारी होते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत नसे? आता शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ आहे, शिवाजी महाराजांचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यावर आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यावर 1-2 प्रश्न तरी तुम्हाला विचारले जातात. तर बघा, युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत असे म्हणजे युद्धाच्या वेळी लढाईला सुद्धा जात होते अष्टप्रधान मंडळातील काही व्यक्ती. ते व्यक्ती कोण होते? तर बघा, अमात्य व सचिव, अमात्य व पंडितराव, न्यायाधीश व सचिव, न्यायाधीश व पंडितराव. तर काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, अमात्य व पंडितराव, न्यायाधीश व सचिव, न्यायाधीश व पंडितराव. तर या ठिकाणी अमात्य व सचिव हे वेळ प्रसंगी लढाईला जात असत, पण
पंडितराव आणि न्यायाधीश हे कधीही युद्धाच्या प्रसंगी लढाईला जात नव्हते. मग शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणते व्यक्ती लढाईला जात होते? तर अमात्य आणि सचिव हे लढाईला जात होते. न्यायाधीश आणि पंडितराव हे कधीही लढाईला जात नव्हते. आणि अष्टप्रधान मंडळाचा अभ्यास करत असताना कोणते व्यक्ती काय काम करत होते, त्यांचं काय काम होतं, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिले त्यांचं अष्टप्रधान मंडळ काय होतं, म्हणजे त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांचं प्रशासन कशा पद्धतीचं होतं, याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? आता सगळ्यात अगोदरचा सुद्धा प्रश्न हाच होता की श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? आता हा प्रश्न रिपीट झालेला आहे. म्हणजे मॅडम तुम्ही सुरुवातीला पण तो प्रश्न घेतला आणि आताही घेतला, कारण तोच प्रश्न रिपीट झालेला आहे जशाच तसा. तर बघा, आपल्याला माहिती आहे तांब्याची शिवराई यावर श्री राजा शिवछत्रपती असे काय होतं अक्षर त्या ठिकाणी कोरलेलं होतं. सोन्याचा होन व तांब्याची शिवराई हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी होती? तर सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये कोणती नाणी होती आणि कोणतं नाणं सोन्याचं होतं आणि कोणती नाणी तांब्याची होती, हे सुद्धा माहिती असणं महत्वाचं आहे. तर सोन्याचं नाणं असणार काय होतं, तर फोन फोन नावाचं नाणं हे सोन्याचं होतं आणि तांब्याची काय होती, तर शिवराई होती. आणि त्यावर काय अक्षर कोरलेले होते, तर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे त्या ठिकाणी कोरलेली होती. त्यानंतर पुढे बघा, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता आहे? तर बघा, ऑप्शन दिलेले आहेत सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान आणि दाऊद खान. तर बघा, याचा सिक्वेन्स काय आहे. आता सिद्दी इब्राहिम हा व्यक्ती कोण होता, तर शिवरायांचे अंगरक्षक होते. आता सिद्दी इब्राहिम हा व्यक्ती शिवरायांचे अंगरक्षक होते आणि सिद्दी हिलाल हा शिवरायांच्या घोडदळात सेनापती होता. शिवाजी राजे पन्हाळा येथे अडकले असताना राजेंची सूट करण्यासाठी सिद्दी हिलालने सिद्दी जोहर बरोबर काय केलं होतं, लढा दिला होता. कोणी दिला होता, तर शिवाजी राजे पन्हाळा येथे जेव्हा अडकले होते तेव्हा राजांची सुटका करण्यासाठी सिद्दी हिलालने सिद्दी जोहर बरोबर लढा दिला होता. सिद्दी हिलाल हा कोण होता, तर शिवरायांच्या घोडदळातील सेनापती होता. घोडदळातील काय होता, एक सेनापती होता. आणि जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळा गडावर अटकले होते तेव्हा त्यांनी सिद्दी हिलाल बरोबर काय केलं होतं, सिद्दी हिलालने सिद्दी जोहर बरोबर काय केलं होतं, लढा दिला होता. तर बघा, शिवरायांच्या आरमार दलाचे ते प्रमुख सुद्धा होते. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिवरायांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता, तर त्या व्यक्तीचं नाव आहे सिद्दी हिलाल. सिद्दी हिलाल हा व्यक्ती शिवरायांच्या आरमाराचा प्रमुख होता. आपला प्रश्न काय बघा, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेली व्यक्ती कोणती आहे, तर या ठिकाणी दौलत खान हा शिवरायांच्या आरमार दलाचे प्रमुख होते. पण दाऊद खान हा व्यक्ती त्याच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक यामध्ये येत नाही. तो व्यक्ती म्हणजे दाऊद खान आहे. बघा, अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे, तर इतिहास जो काही घटक आहे आणि टीईटी मध्ये आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात याचा आढावा आपण घेतलेला आहे. तेही शालेय पुस्तकात, म्हणजे चौथीचं असेल, सातवीचं असेल, सहावीचा इतिहास असेल. तुम्हाला प्राचीन भारतावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. प्राचीन भारतामध्ये जे काही घराणे होऊन गेलेले आहेत, राष्ट्रकूट असेल, चालुक्य असेल, गौंड असेल, त्याचे फक्त म्हणजे संस्थापक कोण आहेत आणि कोणता राजा पराक्रमी होता याचा सिक्वेन्स लावा, असे एकदम साधे साधे प्रश्न तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासावर विचारले जातात. त्याचबरोबर मध्ययुगीन भारताचा जर विचार केला तर दिल्ली सल्तनत आणि मुघल सत्ता यावर काही प्रश्न विचारले जातात. आणि आधुनिक भारतामध्ये जास्त प्रश्न विचारले जात नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मात्र नक्कीच प्रश्न विचारले जातात. तर आपण अभ्यास कशाचा करायला पाहिजे हेही आपल्या लक्षात यावं, यासाठी मी तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे चौथीच्या बुक मधून जशाच तसे प्रश्न कसे विचारले जातात हाच या पाठीमागे सांगण्याचा उद्देश होता आजच्या लेक्चरमध्ये, की अभ्यास करत असताना आपण इतरत्र पुस्तकं न वाचता आपण जे काही शालेय अभ्यासक्रमाशी रिलेटेड जे काही पुस्तकं आहेत तेच आपण वाचायचे आहेत. चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी पर्यंत जरी आपण अभ्यासले पुस्तक तरीच आपल्याला त्या ठिकाणी समाजशास्त्र म्हणजे सोशल सायन्स जो काही आपला सब्जेक्ट आहे, इतिहास, भूगोल, तर त्यामधून आपलं पूर्ण कव्हर होईल. आणि
कसं आहे माहितीये का, की शालेय अभ्यासक्रमामध्ये जे काही पुस्तकं असतात ती भाषा एकदम सोपी असते. म्हणजे आपल्याला समजायला सुद्धा सोपं जातं त्या ठिकाणी. म्हणून आपल्याला हे मोठमोठाले ग्रंथ वाचायची गरज नाही आहे. जे काही शालेय अभ्यासक्रमाशी रिलेटेड जे काही पुस्तकं दिलेली आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, त्याचबरोबर प्राचीन भारताचा इतिहास इयत्ता 6वी ला दिलेला आहे. ते तुम्ही अभ्यासा. त्यामधून सुद्धा तुमचे 1-2 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होतील आणि शालेय अभ्यासक्रमाचे जे काही पुस्तकं आहेत ते वाचायला जास्त वेळ पण लागत नाही आणि म्हणजे समजायला सुद्धा आपल्याला ते लवकर समजतात. तर आजच्या लेक्चरच्या पाठीमागचा उद्देश हाच होता, की म्हणजे काय वाचायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे म्हणजे इतिहास जेव्हा आपण अभ्यास करायला घेतो त्यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, की मग इतिहास अभ्यासत असताना आपण कुठला इतिहास अभ्यासायला पाहिजे, कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे. त्यासाठीच तुम्हाला प्रूफ सहित दाखवलेलं आहे, की 4थीच्या आणि 7वीच्या पुस्तकामधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर कसे प्रश्न विचारले जातात. जर सेशन आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.